नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुळस ही हिंदू संस्कृतीचा जीव की प्राण आहे. तिचे धार्मिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, आयुर्वेदिक दृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. हे वेगळं सांगायलाच नको. त्यामुळेच घरात इतर कोणतेही रोपटे असो किंवा नसो, तुळशीचं रोप असतंच म्हणजे असतं. परंतु बऱ्याचदा इच्छा असूनही तुळस फार दिवस टिकत नाही. एक तर कोरडी पडते, खुंटून जाते, मलून पडते, नाहीतर तुळशीला कीड लागते. अशा वेळी जुनं रोप बदलून नवं रोप लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु दरवेळी 10-15 रुपयांचे नवे रोपटे आणण्यापेक्षा घरातल्या तुळशीला दीर्घकाळ कसं टिकवता येईल यासाठी प्रयत्न करायला नको. पण त्यासाठी प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं? एक छोटासा उपाय करायचा. काय आहे तो उपाय? चला जाणून घेऊया. तुळस जास्त काळ टवटवीत राहावी, टिकावी यासाठीचा उपाय तर जाणून घेऊया. पण त्याआधी हे लक्षात घ्या की तुळशीला जास्त पाणी घातलं तर तुळस मरते. आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, मान्य. पण तेव्हा दारामध्ये मोठं तुळशी वृंदावन असायचं आणि मोठ्या वृंदावनामध्ये पेलाभर पाणी सहज शोषलं जातं असे. परंतु आपण लावलेलं रोपटं छोटं असतं. त्यावर पाण्याचा मारा केला तर तुळस मरते. म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढंच पाणी घालावं. कुंडीतून पाणी झिरपेल अशा बेतानं 2 छिद्र पाडावे. तुळशीचे रोप लावताना तुळशीमध्ये सर्वात खाली वाळूचा एक थर पसरावा. तसेच भुसभुशीत माती, वाळू आणि कोरडं शेण एकत्र करून कुंडीत पसरून घ्यावं. त्यात मातीचं प्रमाण 70%, वाळूचं प्रमाण 15% आणि शेणाचं प्रमाण सुद्धा 15% असावं. सगळ्यात महत्त्वाचं, तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. अपुऱ्या सूर्यप्रकाशाअभावी तुळशीचं रोपटं मलून होतं आणि त्याची अन्न निर्मिती प्रक्रिया थांबते. काही काळातच रोपटं मान टेकते. म्हणून तुळशीचं रोप सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी लावावं. तुळशीला कीड पटकन लागते. यासाठी दर 20-22 दिवसांनी त्यावर सैंधव मीठ मिश्रित पाण्याचा फवारा करावा. हा फवारा केल्यानंतर 1-2 दिवसानंतर तुळशीची पानं धुवून मगच वापरावी. गवऱ्यांचा एक तुकडा पाण्यात दिवसभर भिजवून ठेवावा आणि ते पाणी महिन्यातून एकदा तरी तुळशीला घालावं. तुळशीला आवश्यक सर्व घटक त्यातून मिळतात. तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये. तिकडून तिचा चुरा पुन्हा तुळशीच्या मातीतच टाकावा. मंजिरी खुंटल्यामुळे आणि वरवरची पानं अलगद तोडल्यामुळे तुळस अधिकाधिक बहरते. आता वळूया त्या एका उपायाकडे जो तुम्हाला नियमित करायचा आहे, ज्यामुळे तुमची तुळस कधीही सुकणार नाही. तुळशीच्या रोपात दर 15 दिवसांनी आंबट दह्याचं पाणी टाकावं. त्यामुळे तुळशीला आवश्यक जीवनमूल्ये मिळतात. त्यामुळे तुळस टवटवीत होते. त्यामुळे पुढच्या वेळी आंबट झालेलं दही फेकून न देता त्यात पाणी घालून ते तुळशीला नक्की घाला. आणि मग बघा तुमची तुळस कशी बहरते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी घेऊन येते. घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्त्व आहे. तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची आहे. चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात तुम्हाला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळायचं. शहरातही अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात. शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञाच कालबाह्य झाली आहे. त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते. घरात तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रात महत्त्व आहे. तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागतं असं म्हटलं जातं. चला तर मग जाणून घेऊया तुळस ठेवण्याची योग्य दिशा कोणती. भारतीय संस्कृतीत परंपरा यामध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस हे फक्त एक रोपटं नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवणं शुभ असतं. त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होत असतं असं मानलं जातं. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीत लावली जाते. घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी. तुळशीला रोज पाणी घालावं. ती सुकली असेल तर लगेचच काढून टाकावी. नवीन रोपटं लावावं. तुळशीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुम्ही तुळस लावू शकता. पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असं म्हणतात. तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये. घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फलाऐवजी नुकसान होतं. त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी. तुळस घरातील सर्व दोष दूर करते. तसंच तुळशीमध्ये कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. तुळशीच्या अनेक
फायदे आहेत. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळस प्रभावी ठरते. सर्दी खोकल्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो. वारकरी संप्रदायात तर तुळस पूजनीय आहे. म्हणून वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. धन्यवाद.